राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची आमदार डॉक्टर विजय कमर गाविताकडून पाहणी, ताबडतोब पंचनामे करून भरपाईची प्रक्रिया करण्याचे निर्देश। पीक विमा कंपनीची शेतकऱ्यांना वेठीस धरू नये। जिल्ह्यातील वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। यामध्ये जळगाव तालुक्यातील 1500 हेक्टर, चोपडा येथील 1040 गावांमधील 723 आणि यावल तालुक्यातील 450 हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झालेले आहेत। शेतकऱ्यांचा पीक विमा 100% उद्ध्वस्त झालेला असून विमा कंपनीची डबल सर्व्हिसच्या नावाखाली शेतकऱ्यांना वेठीस धरू नये असा इशारा केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिलेला आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी रक्कम तातडीने अदा करावी, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे निर्देश। चांदवड तालुक्यासाठी 1584 शेतकऱ्यांचं नुकसान भरपाईची केली शेतकऱ्यांनी मागणी। चांदवड तालुक्यासह गारपिटाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी शासनाकडून पंचनामे करण्याचे कोणतेही आदेश अद्याप आलेले नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाला तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी केली जात आहे। जागतिक बाजारपेठेमध्ये स्पर्धेसाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्या। वाटाणा आयातीवर 50% शुल्क लावा, उद्योगांची सरकारकडे मागणी। हमीभावापेक्षा कमी दरात आयात नको। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये वादळी पावसाचा इशारा कायम। वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट जारी करण्यात आला। नाशिकला वादळी वाऱ्यासह गारपिटांचा पुन्हा तडाखा बसला। सिन्नर, येवला, निफाडमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। कृषी अधिकाऱ्यांनाच लाटला शेतकरी अनुदानाचा निधी। कृषी आयुक्तालयातील दक्षता पथकाच्या प्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आलेलं गोविंद मोरे यांना शेतकऱ्यांच्या अनुदानाचा निधी थेट स्वतःच्याच बँक खात्यामध्ये वर्ग केल्याचं प्राथमिक चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे। गैरव्यवहाराची ही नवी पद्धत उघड झाल्यामुळे कृषी अधिकारी हकबरले झालेले आहेत। घरकुलासाठी 50,000 रुपयांचं वाढ, पण सौर पॅनलची आडाखाटी। प्रधानमंत्री आवास योजना जिल्ह्यातील 49,266 लाभार्थ्यांचा वाढीव अनुदानाचा लाभ मिळणार। यवतमाळ येथील शेतकऱ्यांना मंजूर झालेलं कर्ज अचानक झाले रद्द। ग्राहक आयोगाची बँक ऑफ इंडियाला चपराक, शेतकऱ्यांची ग्राहक आयोगामध्ये घेतली धाव। खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी सहाय्यक आंदोलनाच्या पवित्रामध्ये प्रलंबित मागण्याकडे शासनाचं दुर्लक्ष। 15 मे पासून काम बंद आंदोलनाचा इशारा। आधार लिंक करण्याचा आळस आला तर संजय गांधीचं अनुदान गेले परत। 4 महिन्याचे पैसे बुडवले। डीबीटी प्रलंबीचे थेट खात्यावर हातात पैसे जमा। कानाडोळा पडला महागामध्ये। 2,500 शेतकऱ्यांचे 3.25 कोटी रुपये पडून केवायसी प्रलंबित। सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांची उदासीनता कायम। सेलू तालुक्यातील अतिवृष्टीचा अनुदान उचलण्यासाठी वारंवार सूचना देऊन सुद्धा, आवाहन करून सुद्धा 2,548 शेतकऱ्यांना केवायसी केली नसल्याने 2,74,226 रुपये अनुदानाची रक्कम अनेक महिन्यापासून पडून आहेत। दरम्यान एकीकडे पीएम किसानचे अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्यामुळे ते तहसील कार्यालयामध्ये खेटे मारत आहेत, तर दुसरीकडे काही शेतकरी केवायसी करत नसल्याने कोट्यवधी रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांचं पडून असल्याचा विरोधामध्ये पाहायला मिळत आहे। नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात झाली तर यावल तालुक्यातील प्रशासन लागले कामाला। केळी पिकांचे झाले सर्वाधिक नुकसान, सर्वांना भरपाई देण्याची आमदाराची सूचना। अवकाळी पावसामुळे जिल्हाभरामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान। केळी, पपई, लिंबूसह इतर फळबागांना फटका। कांद्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। कांदा उत्पादकांच्या चिंतेमध्ये वाढ झाली तर कांदा उत्पादनाचा खर्च वहिना वसूल, शेतकऱ्यांमध्ये बसतोय फटका। कांद्याचे बाजारभाव राज्य जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यामध्ये गडगडला आहेत। यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे। चाकणच्या घाऊक बाजारातील प्रति किलोसाठी फक्त 6 ते 12 रुपयापर्यंत बाजारभाव मिळत आहेत। यातून उत्पादन खर्चही वसूल नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे।